ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होता येते याची बऱ्यापैकी आपल्या देशात जागृती झालेली आहे. तसेच शेअर बाजार गुंतवणूक करताना त्या शेअरचा अभ्यास करावा लागतो याची सुद्धा जागृती झालेली आहे. परंतु मित्रांनो, तो अभ्यास काय करायचा असतो याची बऱ्यापैकी आपल्या बंधू भगिनींना माहिती नसते. हीच गरज ओळखून आपण शेअर बाजार गणेशवाणी ह्या चॅनलवर आपल्या चॅनलवर आपण मार्केट कॅपिटल नुसार बलाढ्य कंपन्यांचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत. तर त्या व्हिडिओमध्ये काय असतं, त्या व्हिडिओमध्ये त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष काढलेला असतो. तर ते क्रमशः व्हिडिओ बनवत असताना त्या व्हिडिओमध्ये आपण सर्व बंधू भगिनींना आवाहन केलेले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. तर त्यानुसार HUL म्हणजेच हिंदुस्तान युनिलिव्हर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओमध्ये मी आवाहन केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. तर त्यानुसार एका बंधूंनी CG पॉवर ह्या कंपनीचे नाव कमेंट केले. त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आपण आज CG पॉवर ह्या कंपनीचा अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे बघणे गरजेचे असते. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे CG पॉवर. CG पॉवर ही कंपनी इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स ह्या सेक्टरमधील आहे. तर मित्रांनो, CG पॉवर ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या पुढील प्रमाणे आहेत. त्या म्हणजे ABB इंडिया, सिमेन्स, हॅवेल्स इंडिया, वारी एनर्जी, दिदाची एनर्जी, प्रीमियर एनर्जी, अपार इंडस्ट्रीज, भारत बिजली. तर मित्रांनो, CG पॉवर ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. त्यापैकी कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजेच चालू किंमत. तर मित्रांनो, आज दिनांक आहे 17 जुलै 2025 व CG पॉवर ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत आज 689 रुपये 35 पैसे आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा 52 वीक हाय व 52 वीक लो. मित्रांनो, 52 वीक हाय व 52 वीक लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा एक शेअर 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात त्याची किंमत जास्तीत जास्त किती झालेली, तो म्हणजे 52 वीक हाय व त्याची किंमत कमीत कमी किती झालेली, तो म्हणजे 52 वीक लो. तर मित्रांनो, CG पॉवर ह्या कंपनीचा शेअर्स 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात त्याची किंमत जास्तीत जास्त 874 रुपये झाली होती व कमीत कमी 517 रुपये झाली होती. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्षे मागे गेल्यास CG पॉवर ह्या कंपनीचा एक शेअर्स 359 रुपयाला मिळत होता.
मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास CG पॉवर ह्या कंपनीचा एक शेअर ₹7.75 मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास CG पॉवर ह्या कंपनीचा एक शेअर ₹198 मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय? तर बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय? तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय? तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स करंट व्हॅल्यूने विकले तर ती किंमत किती होईल, तिला मार्केट कॅपिटल असे म्हणतात. तर मित्रांनो, CG पॉवर ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे ₹1,08,540 करोड रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा तोटा. म्हणजे कंपनीला नफा झालेला तर तो किती झालेला, तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, CG पॉवर ह्या कंपनीला 2025 साली 974 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2024 साली 1004 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला होता. 2023 साली 785 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 627 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 688 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे. मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय? तर त्या कंपनीची, ज्या कंपनीचा आपण अभ्यास करतोय त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत ते शेअर्स कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे. म्हणजेच त्या 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 कंपनीचा कोणता कोणता घटक किती किती टक्के मालक आहे हे पाहणे. तर मित्रांनो, CG पॉवर ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा हिस्सा आहे प्रमोटर, म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांच्याकडे CG पॉवर ह्या कंपनीचे 56.4% शेअर्स आहेत. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे DII. DII म्हणजे काय? डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर मित्रांनो, घरेलू गुंतवणूकदार संस्था ह्याच्यामध्ये कोण कोण येतं? ह्यामध्ये मोठमोठ्या बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. आणि मित्रांनो, त्यांच्याकडे म्हणजे DII-कडे CG पॉवर ह्या कंपनीचे सुमारे 16.3% शेअर्स आहेत. मित्रांनो, पुढचा मोठा घटक आहे FII, म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांच्याकडे CG पॉवर ह्या कंपनीचे सुमारे 12.7% शेअर्स आहेत. तर मित्रांनो, CG पॉवर ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे आपण आत्ता पाहिले व ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, CG पॉवर ह्या कंपनीला 2021 साली 688 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट वाढत वाढत 2025 साली 974 करोड रुपये झालेला आहे. त्यामुळेच CG पॉवर ह्या कंपनीचा एक शेअर्स 2 वर्षापूर्वी 359 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 775 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 198 रुपयाला मिळत होता. तोच CG पॉवर ह्या कंपनीचा एक शेअर्स आज करंट व्हॅल्यूला 689 रुपये 35 पैशाला मिळत आहे. म्हणजेच काय? तर CG पॉवर ह्या कंपनीत सुमारे 2 वर्षापूर्वी 359 रुपये किंवा त्याच्या पटीत, 5 वर्षापूर्वी 7.75 पैसे किंवा त्याच्या पटीत, 10 वर्षापूर्वी 198 रुपये किंवा त्याच्या पटीत. म्हणजे समजा आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर धरला तर 10 वर्षापूर्वी 198 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी 7.75 पैसे गुंतवले असते, 2 वर्षापूर्वी 359 रुपये गुंतवले असते, तर ते जे आज करंट व्हॅल्यूला 689 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेच्या एफ.डी ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो,
CG पॉवर हे कंपनी नेट प्रॉफिटमुळेच त्याचा शेअर सतत वाढत आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2. मित्रांनो, CG पॉवर ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा घटक प्रमोटर म्हणजे प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक, त्यांच्याकडे 56.4% होल्डिंग आहे. तर मित्रांनो, कोणत्याही उत्तम कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असणे गरजेचे असते. तर मित्रांनो, CG पॉवर ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे 56.4% म्हणजे उत्तम आहे. मित्रांनो, CG पॉवर ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट निष्कर्ष क्रमांक 3. मित्रांनो, CG पॉवर ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट सतत वाढत आहे. प्रमोटर होल्डिंगसुद्धा 50% पेक्षा जास्त आहे. त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी वार्षिक विश्लेषणानुसार आत्ता सध्या उत्तम वाटत आहे. मित्रांनो, CG पॉवर ह्या कंपनीचा शेअर कोणत्याही कारणाने म्हणजे जागतिक मंदी, तसेच कोणतेही निगेटिव्ह न्यूज किंवा कोणत्याही इतर कारणांमुळे जेव्हा संपूर्ण एकूण मार्केटच खाली येईल तेव्हा CG पॉवर ह्या कंपनीचा शेअर्स 52 हायपासून जेव्हा खाली येईल तेव्हा टप्प्याटप्प्याने CG पॉवर ह्या कंपनीच्या शेअरमध्ये रक्कम गुंतवण्यास म्हणजे आपल्या ऐपतीनुसार रक्कम गुंतवण्यास काहीही हरकत नाही. वार्षिक विश्लेषणानुसार CG पॉवर ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. मित्रांनो, आपण जे कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहोत तर हे ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधू भगिनींसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु मित्रांनो, ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे. तरी आपल्या चॅनलवरील जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवावेत ही विनंती. तसेच प्रिय बंधू भगिनींनो, ह्या कंपनीच म्हणजे CG पॉवर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तसेच कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी शेअर करा ही विनंती. भारत माता की जय.